18च्या बाहेर पडल्याच्या नंतर आल्याच्या नंतर हे बघा बाथरूम आहे, वॉशरूम वगैरे करून हॉल आहे, हॉल बघा, हॉल असा सरळ या, सरळ आल्याच्या नंतर हा हॉल आहे, हॉल आहे हे 8 नंबर. 8 नंबरच्या नंतर लोकल चालू होते. लोकलचा प्लॅटफॉर्मवर कसं जायचं बघा. हे एंट्री गेट आहे मोठा. एंट्री गेटचे दाखवतो तुम्हाला कसं असतं एंट्री गेट. एंट्री गेट मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. चला घाटकोपरला आपण आता जाऊ. चलो. मेन गेटवरून अंदर आल्याच्या नंतर घाटकोपर मुख्यालय येथे जाण्यासाठी प्लॅटफॉर्म नंबर 3 ते 7पर्यंत आपल्या गाड्या लागतात. बरोबर. 1 आणि 2 प्लॅटफॉर्म नंबर नाही लागत बरं का. 1 आणि 2 प्लॅटफॉर्मवर जाऊ नका. घाटकोपरला उतर. कुठल्याही गाडीत बसले तरी फक्त कुर्ला सोडून कुठल्याही गाडीत बसले घाटकोपर येते स्लो फास्ट 4 आणि 5 नंबर असतो. चलो आपण आता इंडिकेटर करून आलेला होता. आता जातो प्लॅटफॉर्म नंबर 3 ते 7पर्यंत कुठल्याही गाड्या लागतात इथे जाण्यासाठी. बघू शकतो मी. बघा प्लॅटफॉर्म नंबर 3 ते 7पर्यंत कुठल्याही गाडीमध्ये घाटकोपरला जातो माणूस. फक्त कुर्ला गाडी जात नाही. कुर्ला फक्त कुर्ला स्टेशन घाटकोपरच्या अलीकडे. ठीक आहे. चला आता बदलापूर ही गाडी लागलेली आहे. आज आपण स्लो गाडीमध्ये जाऊ. ठीक आहे. गाडीमध्ये बसताना गाडीच्या इंजिन करून बसा. समोरच्या बाजूने बसा. ठीक आहे. समोरच्या बाजूने बसा. समोरच्या बाजूने. ठीक आहे. समोरची बाजू कोणती आहे बघा. जो स्टार्टिंगचा पॉईंट आहे तो जो स्टार्टिंगचा पॉईंट आहे या ठिकाणी नका बसू गाडीमध्ये, कारण की तुम्हाला तिथे जाण्यासाठी अवघड जाईल. तुम्ही काय करा, मी सांगतो तसं बसा. तो स्टार्टिंगचा पॉईंट आहे. आपण तिथून आलेला आहो. कसं बघायचं बघा. तिथून गाडी सुटते त्या इंजिनच्या मागच्या डब्यात बसायचं. मागच्या डब्यात कसं बसायचं बघा. चलो आपण मागच्या डब्यात जाऊ. तो गाडीचं स्टार्टिंगचा पॉईंट आहे त्याच्या इंजिनाच्या मागे बसा. ठीक आहे. चलो आपण आता जातोय दादरला जाऊ. आपण आता दादर इथे थांबू. सकाळी जेव्हा तुम्ही गावाकडून येता तेव्हा कल्याणला न उतरता तुम्ही ठाण्याला पण नका उतरू. ठाण्याला पण सकाळी गर्दी असते. तुम्ही दादरला किंवा CSTला उतरा. ठीक आहे. सकाळी गावाकडून आपण जेव्हा येतो मेलमध्ये ज्या आपल्या गावाकडच्या गाड्या येतात, कल्याणला अजिबात उतरू नका. दादर आणि CST या 2 ठिकाणी. CSTवरून स्लो लोकलमध्ये घाटकोपरला येण्यासाठी 11 स्टेशन आहे आणि 12वं स्टेशन घाटकोपर आहे. आपण दादर स्टेशनमध्ये आलो आता. दादर रेल्वे स्टेशन. ठीक आहे. प्लॅटफॉर्म नंबर 8वर आहे. 8 नंबरहून स्लो लोकल जातात घाटकोपरला. 8 नंबर तुम्हाला इंडिकेटर दाखवतो होता. चलो. हा स्टार्टिंग पॉईंट आहे.
इथून ट्रेन सुटतात. ओके, या बाजूला बसायचं तुम्ही. ओके, चलो. गावाकडून जेव्हा तुम्ही दादरला उतरता तेव्हा तुम्ही प्लॅटफॉर्म नंबर 8वर करून आपली गाडी जाते. हे बघा, प्लॅटफॉर्म नंबर 8 नंबरवरून पण घाटकोपर गाडी जाते. आणि फास्ट लोकलनं जर जायचं असेल तर फास्ट लोकलसाठी प्लॅटफॉर्म नंबर कोणतं जरा बघा, हे प्लॅटफॉर्म नंबर 9A खालचं आसनगाव. ही गाडी घाटकोपरला जाते. ठीक आहे, ठीक आहे. पण चला, कोपरला कसं जायचं ते सांगितलेलं आहे मी. चला, जाणं आपण घाटकोपरला जाऊ. चलो, परत आपण 8 नंबरला आलेलो आहोत. तिथून तुम्ही कोणतीही गाडी धरू शकता घाटकोपरसाठी. पूरला सोडून कुठलीही गाडी धरा. 8 नंबर बघा. 8 नंबरला यायच्या पूर्वी तिकीट काउंटरवर जाऊन घाटकोपरचं तिकीट 5 रुपयेच आहे फक्त. ठीक आहे, तर तिकीट घेतल्याशिवाय ट्रेनमध्ये चढू नका. ठीक आहे, तिकीट काउंटर या समोर ब्रिज आहे, त्या ब्रिजवर चढायचं आणि तिकीट काउंटर समोरच आहे. चला, आता आपण दादरवरून निघालेलो आहोत. 5वं स्टेशन घाटकोपर आहे. हे प्लॅटफॉर्म नंबर 1 आहे. आणि तिकडं पलीकडं हे 2 आणि पलीकडलं 3. घाटकोपर स्टेशन जे नाव दिसते तुम्हाला घाटकोपर, ते 3 नंबर. ठीक आहे, तुम्ही इथून हा लास्ट पॉईंट आहे. ठीक आहे, हे कल्याणकडे जाणारी बाजू आहे. या ब्रिजवर तुम्ही चढा. हा ब्रिज दिसतो तुम्हाला, या ब्रिजला उतरा. या ब्रिजला हे प्लॅटफॉर्म नंबर 1. हे बघा, प्लॅटफॉर्म नंबर 1. ठीक आहे, हे बघा, ती आपल्या कल्याणकडून येणारी गाडी आहे. बघा, आपल्या गावाकडे जाणाऱ्या ब्रिजकडे उतरायचं आणि या ब्रिजवर उतरायचं. तुम्हाला एकदम सोपा घाटकोपरला जाण्यासाठी रस्ता आहे. बघा, 1 नंबर, हे 2 आणि 3 नंबरवर जर तुम्ही फास्ट लोकलने आले तर 3 नंबर प्लॅटफॉर्मला उतरायचं आणि या ब्रिजने यायचं. ठीक आहे, चलो. ठीक आहे, हा ब्रिजने यायचं. चला, खाली चला आता. इथे एक ट्विस्ट आहे, 1 मिनिट. आणि 4 नंबर ईस्टवरून ईस्टकडे उतरायचं. ईस्ट घाटकोपर ईस्ट. ओके, हे ईस्ट आहे. पलीकडे उतरसाल तुम्ही प्लॅटफॉर्म नंबर 4च्या बाजूने उतरायचं. प्लॅटफॉर्म नंबर 4च्या बाजूने उतरायचं. आणि हे रिक्षा स्टँड आहे. स्टेशन हे रिक्षा स्टँड. हे जर रिक्षा स्टँड आहे, इथून 10 रुपये देऊन तुम्ही पोलीस कोर्टला जाऊ शकता. ओके, आणि जर इथं गर्दी असली तर तुम्हाला बस पण आहे. बस दाखवतो तुम्हाला. बस स्टेशन जर सरळ जायचं. हॅलो, बस स्टेशन पण दाखवतो तुम्हाला. इथे असं सरळ आलं की बस स्टेशन दाखवतो तुम्हाला. हे बघा, इथं वडापाव वगैरे, वडापाव, फ्रूटची, स्वीट अँड फरसाण. ओके, इथे तुम्हाला समोर इकडं ते ऑटो दिसते का, तिथं ST लागते. बस डायरेक्ट घाटकोपरला जाण्यासाठी. तुमची तिथून एंट्री आहे, तिथंच गाडी जाते तुम्हाला. आता आपण थेट ग्राउंडवर जाऊ. त्या जागेवरून गाडी आलेली आहे बघा.
त्या गाडीत आता बसतो मी. गाडीमध्ये फक्त 5 मिनटं लागतात जाण्यासाठी. ठीक आहे, मी सजेस्ट करेल तुम्हाला गाडीमध्ये जा. आलो आहे आपण बस स्टेशनला बरं का. ठीक आहे, तेव्हा एंट्री गेट कुठे आहे ते बघा. आता हे आपलं प्रवेशद्वार, इथून तुम्हाला आत सोडतात. ओके, ठिकाणी एंट्री असतो. ठीक आहे, आता आपण थेट ग्राउंडमध्ये जाऊया. ओके, चलो ग्राउंडमध्ये. आपण आता गेटच्या अंदरून आलो आहे. ते बघा गेट मागे दिसते ते गेट, इथून तुम्हाला एंट्री होते. ठीक आहे, बघा तो गेट आहे. आपण त्या गेटच्या इथे तुमचं ग्राउंड आहे. ग्राउंडची एंट्री बघा आता. ठीक आहे, चलो आपण आता ग्राउंडवर थेट जाऊ. चलो मित्रांनो, हे आपलं मुंबई लोहमार्गाचं ग्राउंड आहे बघा. आणि तयारी चालू आहे बघा. तयारी चालू आहे 11 फेब्रुवारीपासून. अंदाजे 11 तारखेपासून चालू होणार आहे असं सांगितलेलं आहे. ठीक आहे, मग आपला व्हिडिओ काढण्याचा उद्देश काय आहे की CST आणि दादरहून या घाटकोपर मुख्यालयात कसं यायचं, तुमचा वेळ वाचावा, त्रास टाळावा, यासाठी मी व्हिडिओ बनवत आहे. तर आपण इथे आमचे सर आहेत, त्यांच्याशी 2 शब्द बोलू की तयारी कशी चालू आहे, काय चालू आहे. ठीक आहे, हां जैन सर. हां, कशा प्रकारे तयारी चालू आहे सर? आता तुम्ही बघतच आहात, ही तयारी सुरू आहे. सर्व जवळजवळ तयारी 80% संपलेली आहे. आता फक्त आपण जी तारीख वाट बघत आहे त्या तारखेची आपण वाट बघत आहे. लवकरात लवकर 11 तारखेनंतर सुरू होईल. ओके, ठीक आहे. आणि सर मुलांना राहण्याची व्यवस्था वगैरे कशी केलेली आहे? त्याची व्यवस्था गणेश हॉलजवळ केलेली आहे. ओके ओके, केलेली आहे व्यवस्था. तिथूनच आपण एंट्री करणार आहात. हां, ओके. ते आपण गेटवर त्या बोललो होतो, ते गेटवर तिथं जवळपास हॉल आहे आणि इकडे पण होऊ शकते. ठीक आहे, टेंट वगैरे बनवतील का मग सर? हो, 100%. ठीक आहे. ओके, चलो थँक्यू. ते जास्त सपोर्ट करा आणि जे मुंबई लोहमार्गाचे जे त्यांचं ग्राउंड आहे त्यांना शेअर करा. ओके, चलो जय हिंद. इथून एंट्री असते, हा एंट्रीचा भाग आहे. ठीक आहे, तुम्ही तिकडून येता असते, तुम्ही तिकडून, आणि हा गेट आहे. ठीक आहे, इथून तुमची एंट्री असते. ठीक आहे, किंवा तिकडून पण असते, तिकडून पण गेट आहे. ओके, तर अशा प्रकारे आपल्या मोठी पोलीस भरतीवर मी व्हिडिओ बनवलेला आहे. कृपया सर्वांनी जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि मी लेखी परीक्षेची पण मोफत तयारी घेत असतो. ठीक आहे, तुमचं ग्राउंड झालं. अधिक माहितीसाठी मला मेसेज करू शकता. मी माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंटमध्ये टाकणार आहे. ठीक आहे, चलो थँक्यू.